राज्य सरकारने दिली, आता ते सुद्धा येणारा टप्पा जे येईल की शेतकऱ्यांना ते आता 12,000चं नाही 15,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते सुद्धा सरकारने केलं आहे. आणि जेवढेही निराधार श्रावणबाळचे महिला आहेत, बुजुर्ग लोक आहेत आणि मतिमंद लोक आहेत ज्यांना आता 1,500 रुपये भेटते, त्यांना सुद्धा माझी हेच सांगणं आणि एकच शब्द त्यांना सुद्धा देते, जर लाडकी बहिणाचे 2100 रुपये झाले तर तुमचे सुद्धा येणारे 1-2 महिन्यात त्या वर्गाचे सुद्धा 2100 रुपये झाले पाहिजे. त्याकरिता केवळ भाऊ आमचे आमदार म्हणून ते फॉलोअप घेतील आणि मेलघाटचे जवाई रवी राणा जी आहेत ते सुद्धा तिथे फॉलो घेतील. माझा फक्त पद गेलाय, पावरनी केली आहे, पावरनी आजही जोडी केली आहे. आजही जर डकार मारली तर पूर्ण महाराष्ट्र हलण्याची ताकद मी ठेवते. त्याच पद्धतीने या मेलघाटचा सुद्धा आपल्याला सगळ्यांना मिळून विकास करायचा आहे. म्हणून मी सगळ्यांना कार्यकर्त्यांना, जे कार्यकर्ता ग्राउंडवर काम करतात, बूथ प्रमुख असतात, बूथवर काम करतात, माझे भारतीय जनता पार्टीचे, शिंदे सेनाचे, अजितदादा गटच्या, युवा स्वाभिमान पक्षाच्या जेवढेही कार्यकर्ता आहेत त्यांना माझी फक्त एवढीच हात जोडून विनंती राहील, इगो, ऍटिट्यूड हा सगळी गोष्टी 12 दिवसासाठी फक्त बाजूने ठेवा. कारण केंद्रामध्ये मोदीजींना जेवढे सीटा कमी पडल्या ते फक्त आपल्या 15 दिवसाच्या मला मान नाही दिला, मला सन्मान नाही दिला, त्यामुळे जेवढे सीटा गेल्या आणि आदरणीय मंचवरचे यांच्या प्रचाराकरिता आपण त्यात आलो आहे. केवळ भाऊ गाडीसाठी आमचे रुपेश भाऊ, काकड भाऊ, आमचे मामाजी अतुल भाऊ आणि आमचे या कांडलीचे सरपंचाचे मिस्टर असे दादा, उपसरपंच सुद्धा आणि सरपंचाचे मिस्टरही सुद्धा आणि रोशन सारखे कार्यकर्ता जे मनापासून जे बोलले, जरी हे असं तरी बरं बोलले. आणि मी आपल्याला आज एवढंच सांगायला आली आहे की या कांडली गावानी ग्रामपंचायतचे पूर्ण गावानी मला मतदानामध्ये खूप पुढे ठेवलं. त्याकरिता आपले सगळे मतदारांचे मनापासून पहिले ते आभार व्यक्त करते. तुम्ही मला सपोर्ट होते. खूप नाव आहे, सुधीर भाऊ, दिलीप भाऊ, अंजय भाऊ, सुदर्शन भाऊ, पंकज भाऊ, तुषार भाऊ, श्याम भाऊ, संदीप भाऊ, बबलू भाऊ, अमोल दादा, रवींद्र भाऊ, राहुल, बंटी, अवबेद भाऊ, अभय भाऊ, प्रफुल्ल दादा, कोमलताई आणि रोहित दादा, रोशन दादा, सत्यजित भाऊ, निलेश भाऊ आणि ठाकूर भैया, सगळ्यांना मी मनापासून खूप नमस्कार करते. आणि आपल्याला आज फक्त एवढंच विनंती करायला आली आहे की महायुतीची सरकार केंद्रामध्ये आमचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीची सरकार आहे. आज महायुतीची सरकार हा राज्यामध्ये येणारच आहे आणि त्याला कोणीच थांबू शकत नाही. आणि महायुतीची सरकारच्या आमदार या मतदारसंघामध्ये निवडून येणं म्हणजे आपल्या क्षेत्रातला विकास होणं. अगर वो चुन के आते हैं केवल भैया तो इस मतदारसंघ का विकास होगा. और महायुति सरकार ये तो आने वाली है कि नहीं आने वाली? अपनी सरकार आने वाली है, सबको पता है, निश्चित है. और ये ईमानदार आमदार बीजेपी का, भारतीय जनता पार्टी का हमारे मेलघाट को रिप्रेजेंट करेंगे. अभी जो माजी आमदार इन्होंने 5 वर्ष ये क्षेत्र को रिप्रेजेंट किया, यहाँ कर भी और अचलपुर मतदार संघ का भी. चोर चोर मौसेरे भाई कैसे रहते भाई? चोर ऐसे बारी बात तू आहेस ना. ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात छिद्र पाडणं या दोन्ही आमदारांचे काम आहे. पहिले उद्धव ठाकरे
सुटलं त्यांना. मग त्यांचंच खाल्लेल्या ताटामध्ये छिद्र पाडलं आणि शिंदे साहेबांसोबत गेले. कुठे गेले होते? गुवाहाटी गेले ना. मग तिथून खोके घेतले. आता तुम्ही साधे माणसं, गरीब लोक, मजदुरी करणारे, तुम्हाला काय माहित खोक्यामध्ये काय येते? आपल्याला खोक्यामध्ये सीताफळ येते, आपल्याला खोक्यामध्ये संत्राफळ येते आणि अजून काय येते? मोसंबी येते. आपल्या इथे संत्र्याचं आहे, पण त्यांना खोक्या मोठे मोठे नोटाच्या गड्ड्या येतात. तिथे गुवाहाटीमध्ये खोके घेतले आणि खोके घेतल्यानंतर जेव्हा माझी लोकसभा आली तर माझी लोकसभामध्ये ते खोके पुरले नाही त्यांना शिंदे साहेबांचे ज्या ताटात खाल्लं त्या ताटात तिथे सुद्धा छिद्र केलं आणि माझे इलेक्शन मध्ये 10 कोटी रुपये त्यांनी मला पाडण्यासाठी दुसऱ्यांसोबत सेटिंग केली आणि माझा पराभव मात्र 10,000. या मेलघाट मध्ये फक्त 10,000 मतं जर मला पडले असते तर या मतदारसंघाची आज मी माझी खासदार नाही, आज या मतदारसंघाला खासदार म्हणून रिप्रेझेंट केला असता. फक्त या प्रचारामुळे ज्यांच्या सोबत राहिले नाही तर त्यांना सांगा, एखादे गरीब माणसाचे घरी जाऊन पहा, नाही तर आमच्या बायांकडनं शिका. चटणी भाकर खाई कारण मला लीडर नको काढली, मला कार्यकर्ता हवं. तुमचं काय म्हणणं आहे? काही दुसरं पाडू शकत नाही. आणि गरीब लोक मातीचे घरामध्ये जरी राहिले पण ते गरीब लोकांनी ज्यांना शब्द दिला की आम्ही तुमच्या पाठीशी राहू तर ते शब्द शेवटचे श्वासापर्यंत गोरगरीब लोक पाळतात. पण असे छोटे आणि असं सुपारी बाजू जसे लोक फक्त ज्या ताटात खातात, ज्यांच्यासोबत बसतात त्यांचेच ताटात छिद्र करतात. तुम्हाला आठवत असेल भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आठवते ना, आचारसंहिता लागायचे पहिले गोड गोड बोलत होते. आमचे पालकमंत्री साहेबांना घरी बोलवलं, जीव घातलं, मग तोडी केली असेल. ती तोडी काही बसली नाही. सुपारी बात तो ना, सुपारी कुछ बैठी नहीं होगी ना भैया, तो महायुति को भी छोड़ दिया, महायुति की थाली में भी छेद कर दिया. और आप बोलते तीसरी आघाडी. पहिले तुम्ही तुमचे अचलपूर मध्ये पहा किती अंधार आहे तुमच्या खाली, मग तुम्ही अचलपूर मध्ये रात्री 12 वाजता जाऊन ते सुपारी बहादूरला जाऊन मीटिंग करावं लागून राहिला आहे की मैं तुम्हारे साथ हूं. बोले तुम मेरे साथ तो बोले नवनीत राणा को गिराने में मैंने बहुत बड़ा मदद किया बोले तुमको, अब तुम मेरे साथ खड़े रहो. तर सुपारी बहादूरला एवढंच म्हणणं आहे, तोही 3ऱ्या नंबरवर आहे आणि मेलघाट मध्ये जो चोट्टा बसलेला आहे तोही 3ऱ्या नंबरवर बसलेला आहे. दोन्ही मौसले भाई ये 3रे नंबर पर है. दोनों जगह पे ये 3रे नंबर पे ही रहने वाले हैं. और मैं आप लोगों को आज इतनी विनंती करने आई हूं की राहुल गांधी ज्या दिवशी या अचलपूर मध्ये आले, बरेचसे लोक तिथे गेले. बरेचसे लोक तिथे गेल्यानंतर राहुल गांधी हातात संविधानची खूप अशा घेऊ लोकांना सांगत होता की देशाचे प्रधानमंत्री जर नरेंद्र मोदी बने तो बोले संविधान नष्ट होगा. संविधान नष्ट हुआ. उन्होंने राहुल गांधी ने बोला कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अगर बने तो आरक्षण खत्म होगा. आरक्षण खत्म हुआ. अरे जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा साहब का संविधान भी रहेगा और उसमें लिखा हुआ आरक्षण रहेगा. कोई इसको हाथ नहीं लगा सकता. मग राहुल गांधी जी ने 3रा खोटा प्रचार केला. खटाखट 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 खटाखट. माय पराभूत झाले ना बाबा या खोट्या गोष्टीचा. काय म्हणे खटाखट किती रुपये? इथेच तर फेल झाली मी. आले का 8,500 रुपये राहुल गांधीचे? बाया आले का बँकेमध्ये 8,500 रुपये राहुल गांधीचे? खासदार निवडून आला टाकले का 8,500 रुपये? लाडली बहिणीचे आले.
आमची भारतीय जनता पार्टी खोटा प्रचार करत नाही, पहिले करते आणि मग लोकांमध्ये जाऊन त्याचा प्रचार प्रसार करते. पण राहुल गांधींनी लोकसभामध्ये निरा खोटा प्रचार केला म्हणून माझा मात्र 10,000 या मतदारसंघामध्ये पराभव झाला. म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की केवल भाऊ ज्या पद्धतीने काम करण्याचं ते सगळ्यांना सांगतात की मी इमानदारीने काम करन आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमची भारतीय जनता पार्टी ज्यांच्या पाठीशी उभी आहे, ज्यांना त्यांनी उमेदवारी दिली आहे, ज्या पद्धतीने देशाचे प्रधानमंत्री इमानदारीने काम करतात, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस जी इमानदारीने काम करतात, त्याच पद्धतीने या मतदारसंघामध्ये सुद्धा भावी आमदार केवल भाऊ या मतदारसंघाचा विकास करतील. देखिए 2009 में दिया हुआ सभागृह, आज भी केवल भैया आपकी सभागृह में हम बैठे काम करने वाले की पहचान कितने साल भी हो गए तब भी वो काम करने वाले की पहचान हर व्यक्ति रखता है. नाहीतर या मतदारसंघाचा आमदार काम के पहले राजू भैया 40% आने दो बोलते, 40% अगर नहीं आया तो बेटा फोन करता है 40 जाऊन दिवस रात्र काम करतात आणि आपले परिवाराचा पालन पोषण करतात. फक्त 300-400 त्या बायांना जाऊन विचारा 1500 रुपयाचं महत्व. ठीक आहे, काय पोटात गुडगुड होते ना काँग्रेस वाल्याचे, आता ते सोडून राहिले, मोडा पडून राहिला, भारी जाऊन राहिला ना. महिला ऐकण्याची मानसिकताच नाही ना, त्यांना माहित आहे ना, त्यांना वाटत होतं ना 1500 रुपयामध्ये काय होणार आहे. आमची सरकारने ते सुद्धा अनाउन्स केला. या महिन्यात 26 तारखेला आमची सरकार जशी बसली, पुढच्या महिन्याचे जे टप्पा येईल ते 1500 नाही 2100 रुपये लाडकी बहिणांना सगळ्यांना. आणि फक्त तेवढंच नाही, जे गरीब महिला आहे, ज्यांचे मुली आहे, जे 12वी नंतर शिकण्याचं ज्यांना वाटतं की आम्ही सुद्धा शिकलो पाहिजे, आम्ही सुद्धा मोठे एज्युकेशन घेतलं पाहिजे, त्या मुलींकरिता 1 लाख नाही, 2 लाख नाही, 3 लाख नाही, 4 लाख नाही, 5 लाख पर्यंत जर त्यांचं शिक्षण गेला 12वी नंतर, ते पूर्ण खर्च आमची भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सरकार पूर्ण खर्च करणार आहे. प्रयास किया और आज मैं भारतीय जनता पार्टी के महायुति दल का परिवार के रूप में आपके सामने सम्मिलित हो और आप लोगों का आशीर्वाद पाने के लिए यहाँ उपस्थित हूँ. आप लोगों ने मेरा 2009 में जो कार्यकाल देखा, कार्ली शहर में, कार्ली गांव में अनेक प्रकार के विकास के काम मेरे जरिए से, मेरे प्रयास से लोगों ने किया, प्रयास किया और आप लोगों ने देखा. वो कांडलीवासी आज भी मेरे को याद करते हैं कि कांडली गांव में आप लोगों ने कितना निधि दिया, किसी ने आज तक नहीं दिया. और लगातार 10 साल तो पर्दा रखे हुए भी कांडली गांव से मेरा एक अच्छा नाता रहा, प्रेम रहा और वही संबंध कायम रहा. और आज जैसे मुझे भारतीय जनता पार्टी को उम्मीदवारी मिली तो इतना भारी समर्थन 2009 में मुझे नहीं मिला था जो आज मुझे मिला. और मुझे आशा है कि आने वाले समय में आप मुझे भारी बहुमतों से चुनके देंगे, ऐसी आशा व्यक्त करता हूँ. और आज मेरे सामने नवीन राणा जी सामने हैं, क्योंकि देश में नरेंद्र मोदी और राज्य में देवेंद्र फडणवीस, इनकी जोड़ी विकास को देखते हुए मैंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया और मणिताना का लोकसभा में प्रचार प्रसार किया. उनको लोकसभा में मेलघाट प्रशासन से ज्यादा से ज्यादा वोट दिलाने का मैंने प्रयास किया. आज मणिताना अपने सामने है. आने वाले समय में अगर आप लोग मुझे चुन के देते हैं तो केंद्र में हमारे मणिताना हमारे सामने है, राज्य में देवेंद्र जी सामने है, तो विकास के काम और विकास की नीति हमारे कांडली गांव में ला सकते हैं. इतना 2009 में अपन ने विकास के काम नहीं किए, काम किए, उसे कितना क्या समझ लाएगा
मागच्या आने वाले 20 तारीख को गांव में भारतीय जनता पार्टी के प्रचार कार्य लेके लिए उद्घाटन के उपलक्ष्य में मंच पर उपस्थित आज हमारे जिले के माजी नामदार और नवनीत द्वारा बुजुर्ग से सराव कटोरे रुपये देते विशाल काकर अतुल भाई वाण शशि नमस्कार, पीसी न्यूज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून देतो आहे ज्या व्यक्तिमत्व